आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आपल्या महाराष्ट्रात झाली नाही, पण सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानंतर आज निवडणुकाचा बुगुल आज फुंकलेला आहे। तर निश्चितच मी उमेदवारी आपल्या पक्षाकडून मागत आहो, कारण मागील 2014च्या कार्यकाळामध्ये मी तुमसर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून जवळपास 2.5 वर्षाचा कार्यकाल मला त्या काळात भेटला आणि संपूर्ण गावाची दशादिशा मी त्यावेळेस बदलली होती। महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मला भेटलेले होते आणि मोठा जर कार्य म्हणाले का आम्ही हा गाव हागणदारी मुक्त हा गाव केलेला होता। त्या काळात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला मला बोलवून एक सन्मान चिन्ह दिलं, गावाचं कौतुक केलं आणि जवळपास 2 कोटीची निधी त्या काळात मला बक्षीस स्वरूपात देण्यात आली। त्यानंतर असे विविध कामं, डिवायडीकरण असो, झाडं लावण्याची कामं असो, हरित क्रांती मी ह्या गावात आणली होती, स्वच्छताचा विषय असो, असे जवळपास 98 पॅरामीटर्सवर मी ह्या गावात कामं केलेले होते। स्वच्छ प्रशासनबद्दल मी ह्या गावात कामं केली होती। शासनाची निधी जेव्हा गावात येते तर ती निधी तातडीत लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि ही निधी येतापर्यंत त्याला फिक्स डिपॉझिट न करता मी ती निधी तातडीत लोकांच्या कल्याणाकरिता मार्गी लावायची। त्या काळात माझं फार कौतुक झालं आणि अनेक नगराध्यक्षांना, नगरपालिकांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण द्यायचं काम करत होतो। तर निश्चितच अनेक खूप मोठे मोठे कामं त्या काळात मी नगरपालिकामध्ये केलेले आहेत आणि त्या फलस्वरूपात मला असं वाटलं की कुठेतरी मला त्या कालखंडात कमी वेळ भेटला होता। तर मला असं वाटलं का आता ही निवडणूक आपण कंटेस्ट करा। आमचे नेते सन्माननीय प्रफुल्लभाईजी पटेल यांची एक कार्यप्रणाली मला फार आवडते, त्यांच्या माध्यमातून कुठेतरी जर 5 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं तर निश्चितच ह्या गावाची दशादिशा बदलण्याची माझी इच्छा आहे। तुम्ही स्वतःला या विकास कामाकरता तुम्ही झोकून दिलेलं होतं, या निवडणुकीमध्ये काय तुमचा एजेंडा राहणार आहे? निश्चितच एजेंडा जो नगरपालिका प्रशासन कार्य करते, सर्वात पहिले तर नागरिक सुविधा, ज्याच्यात आपल्या गावात जर स्थानिक स्वराज्य एक छोटीशी नगरपालिका, मी छोटी नाही म्हणत, माझ्या शहराची नगरपालिका फार मोठी आहे, नावाजलेली नगरपालिका आहे, तर निश्चितच जे पॅरामीटर्स नगरपालिकामध्ये राहते, स्वच्छता असो, गुड गव्हर्नन्स असो, या नागरिकांना जे नागरिकांच्या हिताकरिता जी सुविधा नगरपालिका प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था देते ते मी द्यायचा नागरिकांना प्रयत्न करीन। आणि कुठेतरी तुमसरमध्ये जो आमचा बाजारपेठ आहे तो अतिक्रमण आणि अनेक अशा विषयामध्ये सुकळलेला आहे, तर निश्चितच त्या लोकांना सुद्धा त्यांचा मान भेटला पाहिजे। जो मार्केटमध्ये बसतात, जो हॉकर्स लोक आहेत, त्यांना एक व्यवस्थित बसून मार्केटचे स्वरूप बदलून कुठेतरी मोठा नाविन्यपूर्ण मार्केट बनवणे। अनेक फिश मार्केट आहेत, व्हेजिटेबल मार्केट आहे, त्या मार्केटाला कुठेतरी आतापर्यंत अनेक वर्षापासून न्याय मिळालेला नाही। तर कुठेतरी माझ्या मनात अशी इच्छाशक्ती का आपला गाव आहे, आपला गाव स्वच्छ असावे, मार्केट कुठे व्यवस्थित असावे, लोकांना येण्या जाण्याकरिता एक चांगली व्यवस्था असावी आणि जेणेकरून कुठेतरी ह्या गावाचं नाव उंचीवर जाईल अशी माझी मनातून इच्छा। आणि अनेक जसं शिक्षक, आज अनेक विद्यार्थी आहे, जो नगरपालिकांचे जो आमच्या इथे प्रत्येक वार्डात एक शाळा आहे आणि आज ती शाळांची अवस्था अतिशय दयनीय आहे। तर कुठेतरी मला तसं वाटते का जो गोरगरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे शिक्षणाकरिता पैसे नाही, त्या लोकांना कुठेतरी चांगली शाळा, चांगलं वातावरण देऊन त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेतरी न्याय देण्याचं काम जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी करण्याची इच्छा शक्ती आज माझ्यात आहे आणि मी करून दाखवेन। फडणवीस साहेबांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि प्रफुल्लभाईंनी सुद्धा दिलेला आहे, काय अशा वेळेस तुमचं काय यावरती मत आहे? बघा, आता हा विषय वरिष्ठ लोकांचा आहे, पण आमची राष्ट्रवादीची ताकद फार मोठी आमच्या गावात आहे। जर आमचे आदरणीय नेते सन्माननीय प्रफुल्लभाईजी पटेल त्यांच्या स्वबळावर जर नारा आहे तर निश्चितपणे आम्ही एकटे मैदानीत येऊ। परंतु आज आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये एक जॉईंट सरकार आहे, राष्ट्रवादी शिंदे साहेबांचा एक गट, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, आणि आम्ही अलायन्समध्ये आम्ही महाराष्ट्रात अतिशय उत्तीर्ण काम आमची सरकार करत आहे, आमचे नेते करत आहे। आदरणीय अजितदादा हे सुद्धा अतिशय उत्तीर्ण काम आमच्या महाराष्ट्र शासनात करत आहे। निश्चितच जर एकला चलोरीची जर आमच्या नेत्यांनी जर विषय मांडला तर आम्ही खूप पॉवरफुल स्थानिक स्तरावर, हे भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, दोन्ही आमचे प्रफुल्लभाई जो नेते आहेत ते सर्व आहेत आणि त्यांची इच्छाशक्ती, त्यांची कार्यकर्त्यांवर ते प्रेम करतात आणि जर त्यांनी म्हटलं की आपल्याला एकटं जाऊन ही निवडणूक लढायची आहे, आम्ही त्याकरिता सुद्धा तयार आहे।
पण कसं होते स्थानिक स्तरावर कुठेतरी आणि प्रत्येक पक्षाला लोक कमी भेटतात, उमेदवार कमी भेटते. जर त्यांचा समन्वय वरिष्ठ पातळीवर जर त्यांचा समन्वय गठीत झाला आणि त्यांनी निर्णय केला तर निश्चितच आम्ही दोन्ही विषयावर आम्ही परजोर पद्धतीने आम्ही तयारीत आहोत. मतांचं विभाजन होणार असं वाटत नाही? नाही, आता कसं पुढे अवघड झालं. लोक हुशार झालेले आहेत आणि मतांचं विभाजन आज होणं मला असं वाटत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती तज्ज्ञ झालेला आहे. लहान पातळीचाही व्यक्ती असो, मध्यम वर्गाचाही असो आणि वरिष्ठ शिक्षित व्यक्ती असो, आज लोकांना मतदान करता येते म्हणून आज आपल्याला माहीत आहे का आता जसं महाराष्ट्र शासनात प्रत्येक पक्षाला एक समाधानपूर्वक मतदान भेटलेले आहेत. त्यांचे मतदाता त्यांना मतदान केलेलं आहे. चांगले आमदार आमच्या इथे निवडून आले. निश्चितवर जेव्हा मोठ्या पातळीवर जेव्हा एक व्यवस्थित व्यवस्था नागरिक बनवतात तर ही तर निवडणूक फार लहान आहे. तर मतदाता सज्ज आहे आणि मतदाता पण सज्ज आहे आणि उमेदवार पण सज्ज आहेत. आणि मला असं वाटते का मतदाता खूप कन्फ्यूज नाही आहे. त्यांना माहिती आहे का कोण उमेदवार उत्तीर्ण आहे, कोणात दमखम आहे. मतदाता आपल्याप्रमाणे ते मतदान करतील आणि निश्चितच एक चांगली सरकार तुमसरमध्ये बसताना मला दिसत आहे. तुमसरमध्ये प्रवेश केला तर खड्डे दिसत आहेत अनेक ठिकाणी, म्हणजे कचरा आहे. काय याला जबाबदार कोण, काय तुमच्यामध्ये? बघा, स्थानिक स्तरावर आपल्याला माहिती आहे का जवळपास 4 वर्ष लुटून गेले. इथे प्रशासकीय राजवट लागलेली आहे आणि जेव्हा प्रशासकीय राजवट लागली राहते तर एक सत्ता एक माणसाच्या हातात संपूर्ण गावाची बागडोर राहते. आज जर लोकल बॉडी असती, आज तुमसर नगरपालिकेमध्ये जवळपास 26 नगरसेवक आहे आणि 26 नगरसेवक जेव्हा संपूर्ण गावात विवरण करतात तर त्यांना नागरिकांची जाणीव राहते. पण आज एक सूत्र संपूर्ण गावाचा कारभार आहे. तर निश्चितच कुठेतरी मला असं वाटतं जेव्हा प्रशासकीय राजवट राहते तेव्हा पूर्ण गावाचा व्याप एक माणूस सांभाळू शकत नाही. त्या कारणास संपूर्ण गावामध्ये आज एक चिंताचा विषय आहे. गाव संपूर्णपणे आज गावात तुम्ही आपण बघून घ्या, जिकडे तिकडे कचरा आहे, जिकडे तिकडे गड्डे आहे, स्ट्रीट लाईट्स बंद आहे, व्यवस्था नाही. पाणी पुरवठा जो 47 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना जो शासनाने तुमसरला दिली त्या पूर्ण योजनेचा बंटाधार झालेला आहे. संपूर्ण आजपर्यंत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 वर्षा अगोदर ह्या आपल्या 47 करोडची योजनाचं लोकार्पण केलं, पण आतापर्यंत त्या योजनेचं पाणीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. एक बूंद पाणीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं. तर निश्चितच जेव्हा एक सूत्र कार्यक्रम राहते तेव्हा कुठेतरी गावाची व्यवस्था दुर्व्यवस्थामध्ये तब्दील होते. जर आता समोर बॉडी येईल तर निश्चितच चांगले लोक नगरपालिकामध्ये येतील, उत्साही पोरं राहतील, उत्साही महिला राहतील, तर निश्चितच गावाची रूपरेषा येणाऱ्या दिवसात आपल्याला बदलली दिसणार. इथल्या तुमसरकरांना काय आश्वासित करू इच्छिता तुम्ही? काही नाही, बस चांगला जर तुमसरचे लोक माझ्यामध्ये एक चांगला सक्षम नेतृत्व बघत असेल तर मी विनंती करीन का आपण मला मतदान करा. आणि मला असं माहीत आहे माझी जो जनता आहे ते मला फार प्रेम करतात, माझ्या परिवाराला फार प्रेम करते. अनेक दिवसापासून जवळपास 50-60 वर्षापासून माझा परिवार राजकारण क्षेत्रात कार्य करत आहेत. माझे वडील सन्माननीय जगदीशजी कारेमोरे हे सुद्धा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष होते. माझे आजोबा स्वर्गीय नारायणरावजी कारेमोरे ते सुद्धा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष होते, आमदार होते. माझे मोठे वडील स्वर्गीय सुभाषचंद्रजी कारेमोरे ते 15 वर्ष ह्या तुमसरमध्ये आमदार होते. तर निश्चितच मला माहिती आहे का आमची जनता कधी कधी नाराज होते, पण सातत्याने जो परिवार 50 वर्षापासून राजकारण करत आहे तर त्यांना कुठेतरी जनताचा प्रेम सन्मान आम्हाला नेहमी भेटत राहते. आणि माझ्या परिवाराने राजकारणात पैसे कमवणं हा उद्देश माझ्या परिवाराचा नाही. राजकारणात लोकांपर्यंत लोकांची कार्यप्रणाली लोकांपर्यंत कुठेतरी सन्मानपूर्वक त्यांचं काम करणे हे आमची इच्छाशक्ती आहे. तर निश्चितच मला असं वाटते का येणाऱ्या दिवसात येणारी निवडणुकीत जनता आम्हाला प्रेम करेल आणि बहुतांश मतांनी मला जनता प्रेम करून निवडून देईल. दिवाळीनिमित्त काय तुम्ही शुभेच्छा द्याल? निश्चितच आता आपल्याला माहिती आहे का येणारा तेव्हार दिवाळीचा आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी पर्व फार महत्त्वाचा पर्व राहते. त्या काळात दिवाळीच्या निमित्त सर्वांना आपल्या घरी स्वच्छता ते करतात, लक्ष्मीजीचा आगमन सर्वांच्या घरी राहते असं आपल्या इथे मान्यता आहे. तर निश्चितच जे काही आपले
जे काही आपले दर्शक असतील त्यांना मी आपल्याकडून, माझ्या परिवाराकडून दिवाळीची फार फार शुभेच्छा देतो, कारण हा सण आपल्या हिंदू समाजामध्ये सर्वात मोठा सण मानला जातो.